अटकेच्या भीतीने अशोक खरातचा मुलगा हर्षवर्धन फरार. झी24 तासला विश्वसनीय सूत्रांची माहिती. हर्षवर्धन खरातचा मोबाईलही बंद. एसआयटीची परवानगी न घेताच हर्षवर्धन शहराबाहेर गेल्याची माहिती. बोंधू अशोक खरात प्रकरणात ईडीची एंट्री होण्याची शक्यता. नाशिक आणि शिर्डीतील मालमत्ता आणि 132 बँक खात्यांमधील कोट्यवधींचे व्यवहार यंत्रणांच्या रडारवर. सीटीआर कुठून आला याची चौकशी केली जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. संवेदनशील प्रकरणी आरोप प्रत्यारोप नको, मुख्यमंत्र्यांचं आवाहन. कुठले एआय ॲप कॉल डिटेल्स देते ते धमानी यांनी सांगावं. अज्ञात व्यक्तीनं पाठवलेल्या माहितीवर लगेच विश्वास कसा ठेवला? राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाणांचा अंजली दमानी यांना खोचक सवाल. बोंधू खरातला फाशीची शिक्षा द्या. कळत नकळत संबंध आलेल्यांवरही कारवाई करा. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंची मागणी. बोंधू बाबाकडून महिलेचं शोषण. रायगडच्या खालापुरातही धक्कादायक प्रकार. बाबाजान नावाचा बोंधू बाबा अटकेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उद्या बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार. मुख्यमंत्री उपस्थित राहण्याची शक्यता आहे. बारामतीत पोटनिवडणूक. सुनेत्रा पवारांना पाठिंब्याबाबत अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही. शिवसेना युबीटी खासदार संजय राऊत यांची माहिती. मवियाशी चर्चेनंतरच पुढील निर्णय होणार असल्याची माहिती. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसकडून 6 उमेदवार इच्छुक. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विरोधात लढवणार निवडणूक. तानाजी सावंत पंढरपूर मतदारसंघात काँग्रेसला धक्का देणार. भगीरथ भालके शिवसेनेत प्रवेश करणार. 12 एप्रिलला पक्षप्रवेश सोहळा.